आणि नमस्कार मित्रांनो, मी राज तोडणकर आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये द रोमिंग प्लेयर. तर मित्रांनो, आता वाजलेत सकाळचे 5:15 आणि आपण चाललो आहे बद्रीनाथ धाममध्ये दर्शन घेण्यासाठी. थोडासा उशीर झाला, कपाटं 4:30ला उघडतात, पण आपल्याला आज थोडा उशीर झाला, ते 5:15 वाजलेत. तर आत्ताच निघालो आहे. त्या दोघांनी जरा थंड पाण्यात आंघोळ केला नाही आहे, एकाने केला नाही, एक तर काय पुरुषाचा आहे, 3 दिवस झाले आंघोळ नाही केला नाही. आणि आम्हाला दोघांना मस्त की गरम पाणी मिळालं. तर आता निघालो आहे रूममधून. बाजूलाच रूम होती, 300 ते 400 मीटर अंतरावर रूम होती धामपासून. आता निघालो आहे. तर आता बघूया कसं दर्शन होतं आहे, काय गर्दी आहे की नाही ते बघूया आता. तर मित्रांनो, जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना हे केदारनाथ धामचे व्लॉग्स आवडतात, केदारनाथ यात्रेचे व्लॉग्स आवडतात, त्यांनी या व्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करा. तर भेटूया थोड्या वेळामध्येच. आणि संपूर्ण फॉग झाले. जबरदस्त व्ह्यू आहे. आणि त्या साईडला एक वॉटरफॉल. इकडे वॉटरफॉल आहे आणि वरती संपूर्ण फॉग. जबरदस्त व्ह्यू आहे. आता इथे दादा गेले पाठी, त्यांना विचारलं आतमध्ये काय कितपत गर्दी आहे. ते म्हणतात अजिबात गर्दी नाही आहे, अजिबात. आणि तसं आम्हाला पण रस्त्यावरून जाताना कोण दिसत पण नाही आहे की, म्हणजे आम्ही चौघच चालतो आहे धामला दर्शन घ्यायला जाणारे. बाकी कोणच नाही, ना पुढे आहे ना पाठी आहे. तर म्हणजे व्यवस्थित दर्शन होईल आज आपलं आणि एकदम शांतपणे निवांत दर्शन होईल. आणि टेम्परेचर आहे 6. थंडी आहे, पण आपण काय थंडी लागत नाही आपल्याला, आपण कशालाच नाही घाबरत. फक्त दिप्या आहे, बाकी आपण बिंदास. तर मित्रांनो, बद्रीनाथ धामची पहिली झलक. कडक, लाजवाब, जबरदस्त. एकदम जबरदस्त लाजवाब व्ह्यू आहे. बघा, अजिबातच गर्दी नाही. चला जाऊया, मस्तपैकी दर्शन करूया. जबरदस्त. आणि ही जी आहे, ही आहे अलकनंदा रिवर, जी बद्रीनाथच्या इथून वरून येते, अजून वसुंधरा फॉल्सच्या इथून वगैरे येते. आपण तिकडे सुद्धा जाणार आहोत, पण आधी दर्शन घ्यायला जाऊयात. चला. आज अलकनंदीला पाणी पण थोडं जास्त आहे आणि फ्लो पण जरा जास्त आहे. जबरदस्त व्ह्यू येते. आणि काय फॉग झालं आहे. आणि हे आहे आपलं बद्रीनाथ धाम, छोट्या 4 धामपैकी एक सगळ्यात महत्त्वाचं धाम बद्रीनाथ धाम. जबरदस्त. काय लाइटिंगने व्ह्यू येतो यार. आणि पाठीमागे डोंगर, त्याच्यावरती फॉग. लाजवाब, कडक. चला आता जाऊया, मस्त की दर्शन घेऊया, कारण गर्दी अजिबात नाही आहे. तर आत्ताच मित्रांनो दर्शनसुद्धा झालं आपलं, व्यवस्थित दर्शन झालं. गर्दी तर अजिबात नव्हती, पण आत्ता गर्दी वाढत चालली हळूहळू. कारण बद्रीनाथ धाममध्ये कसं आहे, जर सकाळी 4:30 वाजता कपाट उघडतात. सकाळी 4:30 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत बाहेरून दर्शन मिळतं आणि VIP दर्शन फक्त आतमधून असतं. आणि 8 वाजल्यानंतर जनरल लाईनसुद्धा आतमधून जाते. सो त्याच्यामुळे आता वाजलेत 9:15 झालेत, पण आता गर्दी हळूहळू वाढत चालली आहे. पण आपलं दर्शन व्यवस्थित झालं एकदम मस्तपैकी, त्याच्यामुळे काय इश्यू नाही आहे. आणि मागे आहे अलकनंदा नदी. आज जबरदस्त फ्लो आहे नदीला. आणि आता निघायचं थोड्या वेळाने. तर जरा असं फोटोज वगैरे काढलेले आहेत. ते इंस्टाग्राम हँडल मी खाली मेन्शन करेन. इंस्टाग्राम हँडलला नक्की फॉलो करा, तिथे तुम्हाला बघायला मिळतील. तर मग फोटोज वगैरे झाले की मग निघायचं. आपण जाणार आहोत इथून मग डायरेक्ट माना विलेजला बघायला. 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे, इथून जाणार आहोत. मस्त. पण मंदिराच्या परिसर आतमध्ये सुद्धा फोटोग्राफी अलाउड नाही आहे, मंदिराच्या बाहेरच फक्त फोटोग्राफी अलाउड आहे. आणि इथे बघताय हे गरम पाण्याचं कुंड आहे. इथे सुद्धा
सर्व लोक जी आहेत ती सकाळी स्नान करतात आणि त्यानंतर त्या मंदिरामध्ये प्रवेश करतात. लेडीज आणि जेंट्ससाठी वेगवेगळं गरम पाण्याचे कुंड आहे तिथे आणि इथेच स्नान वगैरे करून डायरेक्ट मंदिरामध्ये प्रवेश करतात. जबरदस्त जबरदस्त. ही आपली अलकनंदा नदी. तर मित्रांनो, हे जे माझ्या मागे मंदिर बघताय हे आहे बद्रीनाथ धाम. बद्रीनाथ धाम हे आपले मुख्य 4 धाम आहेत, म्हणजे जगन्नाथपुरी, द्वारकाधीश, रामेश्वरम आणि बद्रीनाथ. तर ह्या 4मध्ये सुद्धा येतं. आणि जे उत्तराखंडमधले छोटा 4 धाम आहेत, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री आणि बद्रीनाथ धाम, ह्याच्यामध्ये सुद्धा येतं. आणि हे जे धाम आहे हे जे मंदिर आहे हे भगवान विष्णूंना समर्पित केलेलं आहे आणि हे अलकनंदा नदीच्या काठावरती वसलेलं असं हे मंदिर आहे. छान मंदिर आहे. तर मित्रांनो, या बद्रीनाथच्या मंदिरापाठी एक कथा अशी सांगितली जाते की भगवान विष्णू एकदा तपश्चर्येमध्ये लीन झाले होते. तपश्चर्येमध्ये लीन झालेले असताना अचानक बर्फवृष्टी सुरू झाली. ही बर्फवृष्टी लक्ष्मी मातेने बघितली आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी त्यांनी बद्री म्हणजेच बोरीच्या झाडाचं रूप घेतलं आणि आपल्या भगवान विष्णूंचं रक्षण केलं. ज्यावेळेला भगवान विष्णूंची तपश्चर्या संपली त्यावेळेला त्यांना समजलं की आपले रक्षण करण्यासाठी मातेने इथे लक्ष्मी मातेने इथे कळ सोसली आहे. तर त्यावेळेला त्यांनी प्रसन्न होऊन लक्ष्मी मातेला असं वरदान दिलं की यापुढे कायम तुझ्याबरोबर माझे नाव जोडले जाईल. आणि त्यामुळेच बद्रीनाथ असं नाव या जागेला पडलं. मित्रांनो, या मंदिरामध्ये असं देखील एक वैशिष्ट्य आहे, कारण 6 महिने हे मंदिर चालू असतं, 6 महिने हे मंदिर बंद असतं. 6 महिने ज्यावेळेला मंदिर जेव्हा हे मंदिर कपाटं जेव्हा बंद करतात त्यावेळेला आतमध्ये एक तुपाचा दिवा ठेवला जातो. आणि ज्यावेळेला मंदिर हे पुन्हा उघडलं जातं, कपाटं जेव्हा पुन्हा उघडतात 6 महिन्यानंतर, त्यावेळेला आपल्याला तो जो तुपाचा दिवा आहे तो तसाच पेटत राहिला पाहायला मिळतो. त्यापाठोपाठ इथे गरम पाण्याचंसुद्धा कुंड आहे. ह्या मंदिरातलं, ह्या आवारातलं हे दुसरं वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, आपले हे जे मंदिर आहे, बद्रीनाथाचं जे मंदिर आहे जे विष्णूंना समर्पित आहे, इथे सर्व मंदिरांमध्ये शंख वाजवण्यास शुभ मानलं जातं. फक्त हे बद्रीनाथाचं एकच मंदिर असं आहे जिथे शंख वाजवण्यास पूर्णपणे बंदी आहे. हे एकमेव असं मंदिर आहे जिथे शंख वाजवण्यास पूर्णपणे बंदी आहे. या मंदिरातलं 4थं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, हे मंदिर जरी उत्तर भारतात असलं तरी या मंदिरातले जे पुजारी आहेत हे मात्र दक्षिण भारतातलेच आहेत. दक्षिण भारतातले केरळमधले ब्राह्मण आहेत जे या मंदिरात पूजा करतात. आणि मित्रांनो, या मंदिराचं 5वं वैशिष्ट्य म्हणजे असं, मंदिराच्या आवारातील 5वं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे, या ठिकाणी नर आणि नारायण असे 2 पर्वत आहेत. कलियुगाच्या शेवटी हे दोन्ही पर्वत एकत्र येतील आणि बद्रीनाथकडे जो येणारा मार्ग आहे हा मार्ग पूर्णपणे बंद होईल. आणि त्यावेळेलाच भविष्य बद्री या नवीन तीर्थक्षेत्राचा उदय होईल आणि इकडचे जे बद्रीनाथ महाराज आहेत ते तिथे जाऊन वास करतील असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, आत्ताच आपलं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं, एकदम पाहिजे जसं मनासारखं एकदम झालं. तर आता निघूया डायरेक्ट माना गावाकडे. आता आपण जाणार आहोत माना गाव फिरायला. चला, तिथून मग बघूया, कदाचित वसुंधरा फॉल्सला सुद्धा जाऊ आपण, वॉटरफॉल्स वरती सुद्धा जाऊ. बघू आता, आधी माना गावला तरी पोचूया, पुढे ठरवू. आणि मित्रांनो, पुन्हा एकदा बर्फ. तर चालत चालत रूमवरती जात होतो तेवढ्यात हे दिसलं. काय दिसतं यार, जबरदस्त. तर मित्रांनो, आत्ता आपण पोचलोय फर्स्ट इंडिया व्हिलेज मानागाव. काय व्ह्यू येतोय, जबरदस्त जबरदस्त. डोंगरावरती जो सूर्यप्रकाश पडलाय ना, काय दिसतं यार, कडक कडक, लाजवाब. आणि आता आपण एंटर केलाय इंडियाच फर्स्ट विलेज म्हणजेच माना गावामध्ये. तर चला आता पुढे जाऊन बघूया अजून काय काय आहे ते माना गावामध्ये. जसं माना गावामध्ये एंटर केलं, पहिला स्टॉप घेतला का ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, कडक, लाजवाब. आणि इथे आहे ग्लेशियर्स. काय दिसतं यार, खरंच लाजवाब. आपण ह्या रस्त्याने आलो.
हे बघा माना गावचा गेट, सीमान गाव माणा, गणेश गुफा वगैरे सर्व काही इथे आहे. जाऊया ते बघायला. मित्रांनो आत्ताच माना गावामध्ये प्रवेश केला आपण. तर चला जाऊया वरती, जरा व्यवस्थित सगळं बघूया. गणेश गुफा आहे, सरस्वती नदी आहे, भीम पूल आहे, ते सर्व काही बघूया आणि मजा करूया या व्लॉगमध्ये. या माना गावामध्ये काय काय, सरस्वती मंदिर आहे, व्यास गुफा आहे, भीम पूल, वसुधारा फॉल आणि स्वर्गारोहिणी. मित्रांनो आपण आता पहिले जातोय गणेश गुफा आणि व्यास गुफेमध्ये. ते बघून मग आपण जाणार आहोत भीम पूलच्या इथे. तर चला पहिले गणेश गुफा बघूया. तर मित्रांनो बघा, ही आहे श्री गणेश गुफा. मोरया. तर ह्या गुफेमध्ये बसूनच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांनी महाभारत लिहिली होती, ती गुफा आहे. तर चला दर्शनाला जाऊया. आपण मित्रांनो आत्ताच गणेश गुफा बघितली, आता जाऊया व्यास गुफा बघायला. तर मित्रांनो हे ते व्यासजी, ज्यांनी गणेशजींना अख्खं महाभारत सांगितलं होतं आणि गणेशजी इथे महाभारत लिहिलं होतं, त्यांचं सुंदरसं चित्रीकरण इकडे केलेलं आहे. व्यासजींच्या गुफेला जाताना हे चित्रीकरण आहे. तर चला जाऊया आता. आणि त्याच्याच बाजूला आहे श्री वेदव्यास गुफा. चला आधी वेदव्यास गुफेचं दर्शन घेऊया, मग इंडियाज फर्स्ट टी शॉपमध्ये चहा पिऊया. तर मित्रांनो आपण आता ज्या स्टॉलमध्ये बसून चहा प्यायलो, ते भारतातील प्रथम चहाचं दुकान आहे. पहिल्यांदा हे भारतातील शेवटचं चहाचं दुकान होतं. हे बघा, पहिल्यांचं हे दुकान होतं, हे ह्या पद्धतीमध्ये होतं, भारत की आखरी चाय की दुकान. नंतर त्यांनी हे अशामध्ये परिवर्तित केलं आणि आता हे जबरदस्त आणि मोठं दुकान केलं आहे. आणि हे ते काका आहेत जय बद्री विशाल, ज्यांचं हे दुकान आहे. आणि हे दुकान त्यांच्या वडिलोपार्जित चालत आलेलं आहे. पहिले त्यांचे वडील बघायचे, आता ते बघतात, पण जबरदस्त. तर पहिल्यांदा हे फक्त आपण इंस्टाग्राम व्हॉट्सअप याच्यावरतीच बघायचो, पण आता हे प्रथम म्हणजे इथे येऊन हे एक एक्सपिरियन्स करणं खूप भारी आहे, जबरदस्त फिलिंग आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्की या इथे भेटायला. आता आपण जातोय भीम पूल बघायला. चला जाऊया. दीप्या जरा दमलाय नाही. आय एम ओके ओके. फ्रेश ना दीपेश भाई? हाऊ मच फ्रेश? ऑलवेज ओके, व्हेरी व्हेरी फ्रेश. हा कडक. मित्रांनो आता आपण पोहोचलोय सरस्वती नदीवरती. तुम्हाला दाखवतो सरस्वती नदी. बेफाट थंडी आहे, जेवढी वरती होती दुप्पट थंडी आहे, अचानक वाढली आहे. कारण सरस्वती नदी जेवढ्या फोर्सने येते, त्याचे तुषार आहेत ते सगळे उडतात आणि एकदम गारगार आहे. तुम्हाला दाखवतो सरस्वती नदी. ही बघा सरस्वती नदी. आणि ही नदी इथूनच पाताळामध्ये गायब होते, अशी सरस्वती नदी आहे. हे जे पाठीमागे मंदिर आहे, हे आहे सरस्वती मातेचं मंदिर आहे, जे आपल्या पाठीमागे दिसतंय. आणि बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये वगैरे आपण बघितलं की सरस्वती जी नदी आहे ती तिथून येते आणि पाताळामध्ये जाते, पण ॲक्च्युअलमध्ये इथे ती नदी पाताळामध्ये नाही जाते. हा जो ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या खालून ती नदी अशी सरळ पुढे जाते आणि पुढे जाऊन अलकनंदा नदीला मिळते. असं त्या देवळातल्या काका आहेत एक, त्यांनी सांगितलं की ती जाऊन तिथे मिळते, अलकनंदा नदीला मिळते. आणि तिचं नाव पुढे अलकनंदा असं होतं. पण पुरातन काळातली एक कथा अशी आहे की ज्यावेळेला गणपती बाप्पा व्यासजींनी सांगितलेलं महाभारत जेव्हा लिहित होते, त्यावेळेला सरस्वती नदी खूप जोरात आवाज करत वाहत होती. त्यावेळेला गणपती बाप्पांनी तिला सांगितलं होतं की तुझा आवाज कमी कर, पण त्यावेळेला ती ज्या फोर्समध्ये जात होती त्याच फोर्समध्ये जात होती, आवाज तितकाच करत होती. त्यामुळे मग गणपती बाप्पांनी तिला असा श्राप दिला होता की तुला ह्याच्या पुढे कोणीही बघणार नाही, तू इथेच गायब होऊन जाशील. पण ॲक्च्युअलमध्ये ही नदी जी आहे
बघा पुढे जात राहते. मित्रांनो हे आहेत सहदेवजी. हे आहेत द्रौपदीजी. हे आहेत नीतिमान नकुलजी. सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुनजी. महापराक्रमी गदाधारी भीम आणि धर्मराज युधिष्ठिर हे 5 पांडव याच मार्गे स्वर्गात गेले होते असं म्हटलं जातं. बघा मित्रांनो हे ते 5 पांडव आणि द्रौपदीजी ज्या इथूनच स्वर्गामध्ये गेल्या असं म्हटलं जातं. आणि त्यांच्यावर हा कुत्रा सुद्धा स्वर्गामध्ये गेला. आणि ही आहे ते सरस्वती नदी. तर मित्रांनो ही जी नदी जाते ही आहे सरस्वती नदी. आणि ती जी वरून नदी येते ती आहे अलकनंदा नदी. ते हा दोन्ही नद्यांचा संगम इथे होतो. आणि ही नदी पुढे अलकनंदा बनूनच पुढे होते. नंतर अलकनंदा आणि भागीरथी नदी या दोन्ही नद्या देवप्रयागमध्ये एकत्र येतात. आणि तिथूनच मग पुढे गंगा तयार होते. तर आज आपण तिथे सुद्धा जाणार आहोत संध्याकाळी. त्याचं म्हणजे आता निघायचं आहे तिकडेच जायला. चला जाऊया. मित्रांनो 5 पांडवांबरोबर जो कुत्रा स्वर्गामध्ये गेला त्याचं नाव होतं धर्म. आणि ॲक्च्युअलमध्ये ते यमराज होते जे युधिष्ठिरांची 5 पांडवांमधले जे युधिष्ठिर आहेत त्यांची परीक्षा घेत होते. आणि त्यांच्याबरोबर ते सुद्धा स्वर्गामध्ये गेले होते. तर चला मित्रांनो मस्तपैकी दर्शन झालं आपलं बद्रीनाथचं. आणि त्यानंतर आपण गेलो होतो माना विलेजमध्ये. आणि मानामधून आपण तिथून बघितली सरस्वती नदी बघितली, भीमपूल सुद्धा बघितला. तर आता आपण जाणार आहोत गंगा आरतीसाठी देवप्रयागला. तर चला निघूया. जस्ट आत्ताच गाडीला स्टार्टर मारला. 100 मीटर फक्त पुढे आलो असू. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आता आपण जातोय गंगा आरती करायला. गंगा माते की जय. चला जाऊया आता डायरेक्ट. तर मित्रांनो हे बघा बद्रीनाथचे सीन्स. इकडचे रोड्स म्हणजे ना लाजवाब आहेत खरंच. मजा येते रोड बघून. आणि रोड्सवरती आता तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. अर्धे डोंगर कापून रस्ते तयार केलेले आहेत. भारी रोड आहेत. हा बघा डोंगर कापून रस्ता केलाय. दगड अक्षरशः कापलाय आणि त्याच्यातून हा रस्ता तयार केलाय. इकडचे जवळजवळ 60 ते 70% रस्ते हे असेच केलेले आहेत. डोंगर आणि दगड कापून भारी वाटतं जायला. काल आम्ही रात्री ह्याच रस्त्याने येत होतो तेव्हा खूप पाऊस पडत होता. त्यामुळे जास्त काही शूट करायला मिळालं नाही कारण पाऊस खूप जोरात पडत होता. हा बघा हा असा मध्येच रस्ता आहे. काल रात्री आम्ही जेव्हा ह्या रस्त्याने येत होतो
आम्हाला थोड्या वेळासाठी असं वाटलं की खरंच हा रस्ता बद्रीनाथलाच जातो की वरती जाऊन बंद होतो, संपतो कुठे. पण कसं झालं, ॲक्च्युली 2-3 व्लॉग्स आम्ही बघितले होते. त्या व्लॉग्समध्ये असं दिसलं होतं की बद्रीनाथचा रस्ता आहे असा. हे बघा मित्रांनो रस्ते आणि हे नजारे, काय बोलून सोय नाही. जबरदस्त झापूक झुपूक नजारे आहेत. सेम पिक्चर मधले नजारे वाटतात, सेम पिक्चर मधले. काय वाटतंय रे. वाव. आणि हे दुसरं लँडस्लाईड आहे. हे पण परवाच्याच दिवशी झालेलं आहे आणि हे सगळं बाजूला करतायत, अजून काम चालू आहे. हे दुसरं लँडस्लाईड होतं. आणि हा डोंगर बघा कसा कट करून व्यवस्थित रस्ता केलेला आहे. आणि आज जरा चांगलं ऊन पडलंय, त्याच्यामुळे जरा मजा वाटते निसर्ग बघायला पूर्णपणे. रस्ता बघा कसा आहे तो. भारी रस्ता वळणाचा. हे बघा अजून एक लँडस्लाईड. आणि आपण आता अलकनंदा नदीच्या ब्रिजवरून आलो. हे बघा एक लँडस्लाईड. कितीतरी लँडस्लाईड दिसेल तुम्हाला इकडे बद्रीनाथच्या रस्त्याला येताना. हे बघा एक आतमध्ये झालंय. खूप लँडस्लाईड दिसतील जर तुम्ही या रस्त्याला आलात तर. आणि नजारे तर काय विचारूनच सोय नाही. यार काय रस्ता आहे, जबरदस्त मस्त रस्ता आहे. मध्येच ऊन येतंय, मध्येच सावली येते, मध्येच या डोंगर कट करून रस्ता बनवलेला आहे. नगरपालिका ज्योतिर्मय आगमन पर आपका हार्दिक स्वागत एवं अभिनंदन. टर्न मारला आणि हा समोर डोंगर. वाव. तर मित्रांनो आत्ताच आपण जस्ट विष्णुप्रयाग क्रॉस केलं. विष्णुप्रयाग इथे सुद्धा 2 नद्यांचा संगम होतो. धौलीगंगा आणि अलकनंदा या 2 नद्यांचा संगम विष्णुप्रयाग इकडे आपल्याला बघायला मिळतो. आणि तिथून
अलकनंदा नदी बनूनच अलकनंदा आणि धौलीगंगा या दोन्ही नद्या एकत्र येतात आणि तिथून ती नदी अलकनंदा बनूनच पुढे चालत राहते. लँडस्लाईडचे मुळे एक अर्धी बाजूच रस्ता खाली गेली आहे. हे बघा, एकच म्हणजे वन वे रस्ता झाला आहे, अर्धा रस्ताच खाली गेलाय लँडस्लाईडमुळे. अर्धा रस्ता शिल्लक होता आणि परत आता झाला व्यवस्थित. डोंगरावर बघा कसं मस्त दिसतंय, ऊन आणि त्याच्या त्या ढगामुळे आलेली ती सावली मस्त एकदम. हे बघा मित्रांनो, जबरदस्त रोड आणि एवढा छोटा आहे की ॲट अ टाइम एकच गाडी, पुढून ट्रक येतोय. हा बघा, आता ट्रक आला. आता बघा कसा जाईल तो काय नेहमीचा आहे, झापकन जातो. इकडे आपलीच फाटते. अरे बाबा, तुझी टू व्हीलर आहे, ट्रक गेला. मित्रांनो, आता आपण पोचलोय कर्णप्रयागला. कर्णप्रयाग एक मोठी सिटी आहे, तर तिथे आपण पोचलोय. आणि कर्णप्रयागमध्ये सुद्धा दोन नद्यांचा संगम होतो. एक पहिली नदी म्हणजे अलकनंदा आणि दुसरी नदी म्हणजे पिंडार नदी. या दोन्ही नद्या एकत्र येतात आणि पुढे अलकनंदा या नावाने ओळखल्या जातात. तर त्या नदीच्या ब्रिजवरती आता आपण पोहोचतो 1-2 मिनिटांमध्ये, तुम्हाला दाखवतो. काही कर्णप्रयागची बाजारपेठ आहे, बाजारपेठेत आता आपण आहोत. मित्रांनो, बघा, ही जी नदी आहे ही आहे पिंडार नदी. ही पिंडार नदी आहे. मित्रांनो, त्या साईडने येते ती आहे अलकनंदा नदी आणि या दोन्ही नद्यांचा इथे संगम होतो. ती अलकनंदा नदी आहे आणि ही ह्या साईडला ही पिंडार नदी आहे. तर ही मित्रांनो ती अलकनंदा नदी आहे, जी पाठी पिंडार नदीला मिळून दोन्ही नद्या एकत्र येतात. बघा भावानो, दरड कोसळली होती. ट्रॅफिक मस्तपैकी 3.5 तास थांबलेलं होतं आणि आता क्लिअर केलंय त्यांनी आणि आता सगळ्या गाड्या जात आहेत. जबरदस्त ट्रॅफिक होतं. हे बघा, आता जस्ट त्यांनी क्लिअर केलं, आता सगळ्या गाड्या जात आहेत. हे बघा, येणाऱ्यांसाठी किती लाईन आहे ती. आपली पण तेवढीच लाईन होती, वैतागलो होतो शेवटी. काय बघा 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 बघा, संपली लाईन. जाणाऱ्यांचं ट्रॅफिक जवळजवळ नाही म्हटलं तरी 3-3.5 किलोमीटरच्या पेक्षा जास्त मोठी लाईन होती आणि आपल्याला काय विचारूनच सोय नाही, कारण आपल्या याच्यामध्ये ट्रक वीक सगळे अडकलेले होते आणि आपण त्या सगळ्यांच्या पाठी होतो. आणि मेन म्हणजे हे ट्रॅफिक कुठे लागलं होतं, आपलं रूम यायला फक्त 1.5 किलोमीटर बाकी होतं आणि हे ट्रॅफिक होतं. क्या बोलणे का, कैसी करणी. तर मित्रांनो, आत्ताच आलो. लास्ट टाइम आपण जेव्हा इथून हरिदेवीच्या इथे गेलो होतो त्या दिवशी जेव्हा आपण जिथे जेवायला आलो होतो, NH7 ढाबा, तिथेच जेवायला आलो आहे. दाल खिचडीची ऑर्डर दिली आणि कॉम्बिनेशन राईसची ऑर्डर दिली. आणि राहण्यासाठी सुद्धा सौरभ इथे बाजूलाच आहे लॉज म्हणून. लास्ट टाइम सुद्धा आपण तिथेच राहिलो होतो, यावेळेला सुद्धा तिथे, कारण खूप चांगला स्टाफसुद्धा आहे आणि क्लिनलीनेससुद्धा, हायजीनसुद्धा तेवढीच चांगली आहे. सो तिकडेच स्टे करणार आहोत. तर आत्ताच झालं खाऊन, मस्त आहे की दाल खिचडी आणि कांद्याची भाजी. आणि पहिल्यांदा कॉम्बिनेशन राईस मागवला होता, चांगला बनवला होता म्हणून परत एक रिपीट केली ऑर्डर. दुसऱ्या वेळेला नुसती कांद्याची भाजी. बघा, नुसती कांद्याची भाजी काय. मग त्याला सांगितलं, मग तो आता चेंज करून देतो. मग त्याला म्हटलं पार्सलच कर, इकडे नाही खायचं. घेणार आणि मग रूमवर जाऊन खाणार, कारण आपल्याला संध्याकाळी 6 वाजता परत आरतीला सुद्धा जायचं देवप्रयागला. चला आता डायरेक्ट रूमवरती जाऊया. आता मित्रांनो चाललोय रूमवरती, पण रस्ता थोडा बंद आहे. तिथे डोंगरावरती जाळं लावलेलं असतं
ते जाळं जरा सोडतात, त्याच्यामुळे हे बघा दगडी पडण्याचा धोका आहे, त्यासाठी रस्ता जरा बंद केलेला आहे. हा बघा. तर मित्रांनो झालाय थोडासा उशीर आपल्याला, कारण मध्ये ट्रॅफिक लागलो होतं तुम्हाला बोललो. तर आता आपण जातोय देवप्रयागला गंगा आरतीसाठी. 7:30ची आरती असते, पोचायला पाऊण तास लागणार आणि आपण 6 वाजता निघालोय. तर बघूया आता किती वेळ लागतोय ती, कारण गंगा आरती आपल्याला घ्यायचीच आहे. तर निघालो आताच, बघू किती जास्त पोचतोय ते. मित्रांनो हे आहे बंजी जम्पिंग. हे बघा बंजी जम्पिंग. होय होय. तर मित्रांनो आता हायवेवरून लेफ्ट घेतला आणि संगम मार्गाने आता खाली जातोय. तर चला जाऊया आणि संगम बघूया आणि आरती अटेंड करूया. मित्रांनो आत्ताच गाडी पार्क केली आणि चला जाऊया पटापट, पण ऑलरेडी वाजलेत, थोडा उशीर झालाय. चला जाऊया. तर मित्रांनो अजून काय आरती चालू झाली नाही. 7 वाजलेत, 7चा टायमिंग आहे. ॲक्च्युली 6:30चा होता, पण अजूनपर्यंत काय चालू झाली नाही आणि आता जस्ट पोचलो आहे. मी एकटाच पुढे आलो, मोने आहे पाठोपाठ आणि त्याच्या पाठोपाठून दीप्या आणि प्रतीक आहे. चला आता जाऊया, 2 मिनिटात आपण पोचू संगमाजवळ. ही आहे गंगादेवीची मूर्ती. चला आता खाली जाऊया. यास ही बघा आरती. ही जी नदी आहे ही आहे अलकनंदा नदी, आणि त्या साईडला जी हिरवं पाणी आहे ती आहे भागीरथी नदी, आणि इथूनच पुढे गंगा नदीचा उगम होतो. तर इथून मित्रांनो गंगा नदीचा उगम होतो. हे जे हिरव्या कलरचं पाणी हे आहे भागीरथी नदीचं, आणि हे जे चॉकलेटी कलरचं पाणी हे आहे अलकनंदा नदीचं. या दोन्ही नद्यांचा इथे संगम होतो आणि इथूनच पुढे गंगा नदीचा उगम होतो. जबरदस्त. मी जस्ट पोचायला होतो, 2 मिनटं बाकी होती आणि जस्ट आरती झाली होती. ते आता नशिबात नव्हती म्हणायचं, पण आम्हाला आरती फक्त ओवायला मिळाली, पण काय आता नशिबात नव्हतं. आत्ताच आलो, थोडंसं स्नान घेतलं, म्हणजे फक्त पाणी शिंपडलं अंगावरती आणि आलो होता पुढे. आता थोडं थांबायचं आणि मग निघायचं. थोडक्यासाठी लेट झाला, नाहीतर आरती बरोबर मिळाली असती. चला काय प्रॉब्लेम नाही. तर आता मस्त आहे की जरासा फोटोशूट चालू आहे, आणि जे काय आपले फोटोज आहेत ते इंस्टाग्राम हँडल मी खाली मेन्शन करेन. त्या इंस्टाग्राम हँडलवर तुम्हाला बघायला मिळतील. तर माझ्या इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा. तर आता थोडेसे फोटोज काढून मग निघायचं. तर चला मित्रांनो निघालो, आणि आपण गंगेमधून एक कॅन भरून पाणीसुद्धा घेतलं आहे. मस्त आहे की पूर्ण कॅन भरून घेतलं. आता ते आपल्याकडे अजून छोटी छोटी कॅन्स आहेत, मग ह्या कॅनमधून पाणी सगळं छोट्या कॅनमध्ये आपण त्याच्यामध्ये होतो. गरम भरपूर होतं इकडे. तर चला आता जाऊया डायरेक्ट रूमवरती. तर मित्रांनो काल गंगा आरतीवरून थोडंसं यायला 9 साडेनऊ वाजले. त्यानंतर जेवलो आणि डायरेक्ट झोपलो. ब्लॉग काय संपवला मिळाला नाही. तर आत्ता वाजले सकाळचे 10:30. तर आता उठून फ्रेश होऊन 12 वाजेपर्यंत आपल्याला इथून परतीच्या प्रवासाला निघायचं आहे. तर चला मित्रांनो हा व्लॉग इथेच संपवूया. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असलेले आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि ज्यांना हे केदारनाथचे व्लॉग्स आवडत आहेत त्यांनी या व्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन केदारनाथच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.